नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता नम्रता ही दरवाजाच्या बाहेर उभी राहून इशूची वाट बघत असते. त्याच वेळेला रडत रडतच ईश्वरी येते आणि ताई अशी आवाज देते. त्यावेळेला आता ईश्वरी ही धावत धावत नमूकडे येते आणि तिला जोरात मिठी मारते. आता नम्रताला तिला बघून खूप गहिवरून आलेलं असतं. ती तिला मिठी मारते आणि म्हणते की कुठे होतीस तू इशू. तेव्हा ती म्हणते की ताई असं म्हणून ती तिला आता मिठी मारते आणि दोघीजणीही खूप रडत असतात. तेव्हा आता ईश्वरीला नम्रता विचारते की तुला माहिती आहे का इशू, अगं तू गायब झाली होतीस तर इकडे आमची काय हालत झाली होती. अगं तू कुठे गेली होतीस, काय गेली होतीस, आम्हाला काहीच माहिती नाही आहे. अगं सांग ना, कुठे गेली होतीस तू. तेव्हा ईश्वरी आता तिच्या बहिणीच्या म्हणजेच ताईच्या गालाला हात लावून म्हणते की ताई शांत हो, मी आली आहे, मी सुखरूप आहे. त्यावेळेला हे सगळं समोरून राकेश उभं राहून ऐकत असतो आणि मग आता ती म्हणते की प्लीज प्लीज इशू काय झालं आहे मला सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई आतमध्ये चल, मी सगळं काही तुला सांगते. आणि त्या दोघीही आता घरात जातात. इथे घरी सगळेजण खूप अस्वस्थ असतात. आजीला आता सहन झालेलं नसतं म्हणून आजी खाली उतरत असते आणि म्हणते की नाही आता बस झालं ना, आता मी हे सगळं काहीच सहन करू शकणार नाही. मला आता लवकरात लवकर हे शोधलं पाहिजे. तेव्हा आता अविनाश आणि अंजली दोघंजणही थांबवत असतात. अंजली म्हणते की अगं आजी काय करतेस तू. तेव्हा आजी म्हणते की मी जाते आता, मला आता माझ्या मुलाला शोधायचं आहे, मला काहीच माहिती नाही. सगळे प्रयत्न करून थकलेत, 48 तासांच्या वर झालेत, आता मी जाणार, मला शोधायचं त्या दोघांना. तर अंजली म्हणते की अगं तुला त्रास होईल आजी, प्लीज ऐक ना, असं म्हणून तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला आता समोरून अर्णव आजी असा आवाज देतो. आता अर्णवला समोर पाहिल्यांवर सगळ्यांच्या डोळ्यावरून आणखी पाणी येऊ लागतं आणि मग आता आजी येते आणि अर्णवला मिठी मारते आणि म्हणते की अर्णव बाळा कुठे होतास तू. त्यावेळेला आता अर्णव हा आजीला शांत करत आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो आजी प्लीज शांत हो, मी आलो आहे ना आता. तेव्हा आजी म्हणते की अरे बाळा, रडून रडून अगदी आमचे सगळ्यांचे डोळे सुकून गेले होते. कुठे गेला होतास तू, काय करत होतास, काहीच माहिती नाही आहे. बाळा हे कसं झालं आणि तू कसा अचानक कुठे निघून गेला होतास, असं आता ती त्याला विचारत असते. आणि अंजली पण आता अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की कुठे गेला होतास तू अर्णव, तुला माहिती आहे का किती काळजी होती लागली आम्हाला. अरे तू असा अचानक न सांगता कुठे निघून गेलास. आजी आणि अंजली दोघीही अगदी त्याच्या गळ्यात पडून रडू लागतात आणि त्यांना खूप त्रास होत असतो. दोघींच्याही डोळ्यातले अश्रू थांबत नसतात. अर्णव म्हणतो की आजी अगं आता मी आलो आहे ना, हे बघ तुझ्यासमोर उभा आहे आणि सुखरूप आहे, त्यामुळे आता तू काहीच बोलू नको, शांत हो आणि इथे ये बघू, बस तू किती रडतीयस, असं म्हणून आजीला आता अर्णव येऊन शांत बसवतो. नंतर आता अंजली पण रडत असते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की ताई तू पण शांत हो, तू तरी आता रडू नकोस ना, तू तरी शांत हो ना, मी आजीला कसं बसं शांत करतोय, असं म्हणून तो तिला शांत करायला लागतो. त्याच वेळेला आता वल्लरी म्हणत असते की झालं, यांचा फॅमिली ड्रामा सुरू झाला. चल वल्लरी, आता तुला पण तुझं प्रेम ओतू गेलेलं दाखवायचंच आहे ना, चल हो सुरू नाटकाला, असं म्हणून आता वल्लरी येते आणि अर्णवच्या गालावरून हात फिरवत म्हणते की अर्णव अरे बाळा कुठे होतास, किती काळजी लागून राहिलेली तुझी आम्हा सगळ्यांना, खरंच खूप वाईट वाटत होतं आणि भीती वाटत होती, काही झालं आहे तर नाही ना. तेव्हा आजी म्हणते की हो रे, खूप काळजी करत होतो आम्ही सगळेजणं. तेव्हा मग अंजली म्हणते मला सांग अर्णव की तू लाईट्स गेलेस आणि बाहेर बघायला गेलास, त्यानंतर परत आलास नाहीस. ईश्वरी आईस्क्रीम आणण्यासाठी म्हणून बाहेर गेली, तीही परत आली नाही. नेमकं काय घडलं आहे तुमच्या लोकांसोबत, काय झालं आहे, प्लीज आम्हाला तुम्ही सांगाल का, असं आता ती विचारते. आणि नंतर आजीला आठवतं की ईश्वरी, अर्णव अरे ईश्वरी कुठे आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की आहे आजी, काळजी करू नकोस, ती पण सुखरूप आहे, तिला त्याच्या घरी मी सोडून आलो आहे. नंतर मग वल्लरी म्हणायला लागते की सुखरूप कसली, तिनेच तर हे सगळं केलं आहे ना, तिनेच तर आपल्या अर्णवला प्लॅनिंग करून किडनॅप केलेलं होतं, तिच्यामुळेच तर आपला अर्णव अडकला होता. आता अविनाश म्हणतो की अगं वल्लरी वेळ काय आणि तू बोलतेस काय. त्यावेळेला मग ती म्हणते की काय नको बोलू मी, हे सगळं ना त्या मुलीमुळेच होतं आहे, मला माहिती आहे, देवाची कृपा, देव आपल्यावर कृपा आहे म्हणून सुखरूप आपला अर्णव आपल्या घरी आला ना, तर काय झालं असतं काय माहिती. त्यावेळेला आता इथे लगेच पुढे अर्णव म्हणायला लागतो की हे काय बोलतेस तू मामी, अगं मला खरंच कळत नाही आहे. त्यावेळेला ती म्हणते की काय बोलतेस, थांब आता मी तुला दाखवते, तुला आत्ता कळेल की सगळीकडे जगामध्ये तुमची काय बदनामी चालू आहे, ते बाहेर तुमच्याबद्दल काय काय बोललं जाते ना, हे तुला आत्ता कळेल, असं म्हणून आता तो तिकडे जात असतो. आणि वल्लरी मामी आता टी व्ही लावते आणि टी व्ही लावल्यानंतर पुन्हा एकदा त्या टी व्ही न्यूज चॅनलवर ज्या बातम्या झळकत असतात त्या बातम्या आता सुरू असतात आणि त्यामध्ये बोललं जात असतं की
अर्णव राजे शिर्के यांचं किडनॅपिंग ईश्वरी देसाई हिने केलेलं आहे आणि ही सगळं हिने अगोदरपासूनच ठरवलेलं प्लॅनिंग होतं. इंदोरच्या फॅशन शोमध्ये तिला हे सगळं करणं जमलेलं नाही म्हणून तिने आत्ता ते करून दाखवलं. शिवाय हा तुम्ही सगळे न्यूज चॅनलवाले चेहरा बघा, हा जरीही भोळा चेहरा असला तरीही याच्यामध्ये खूप मोठा शातीर दिमाग आहे आणि याच मुलीने अर्णव राजे शिर्के याचं किडनॅपिंग केलेलं आहे. आणि त्याच वेळेला आता दुसरा एक बिझनेसमॅन तो बोलत असतो की आपण या मुलीलाच का दोष द्यायचा आहे, याच्यामध्ये अर्णव राजे शिर्केचा देखील हात असू शकतो. हे सगळं आता त्यामध्ये झळकत असतं आणि वल्लरीला खूप आनंद होत असतो. तुझ्या नावाची देखील बदनामी केली जाते आणि त्याला धक्का बसतो. ईश्वरी इकडे म्हणत असते की मला खरंच माहिती नाही आहे त्या रात्री काय झालं. अगं मी तिकडे पोचले आणि त्यावेळेला खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मला बरोबर त्यावेळेला त्यांनी वाचवलं नसतं तर माझं काय झालं असतं ना, मला खरंच माहिती नाही आहे. तेव्हा आता नम्रता म्हणत असते की इशू नक्की कोण होते ते लोक आणि काय करण्याचा प्रयत्न करत होते ते लोक. तेव्हा आता ती म्हणते की अगं ताई मला खरंच काही माहिती नाही, नक्की त्यांचा काय इरादा होता. तेव्हा मग आता नम्रता म्हणते आपल्यावर देवाची कृपा म्हणूनच हे सगळं झालं आहे, नाहीतर खूप मोठी वाट लागली असती. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की हो गं तेच आहे, गणूबाप्पाची कृपा मेहरबानी आणि अर्णव सर तिकडे होते म्हणूनच हे सगळं झालं, नाहीतर काय होऊ शकलं याचा मी विचारही करू शकत नाही, असं आता ती म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की याच्यामागे नक्कीच काहीतरी हात आहे. नम्रता आता तिला न्यूज लावून दाखवते तर न्यूजमध्ये ईश्वरीची बदनामी केली जात असते आणि ती न्यूज पाहिल्यावर ईश्वरीला धक्का बसतो. ती म्हणते की बापरे, हे काय आहे हे भगवान, म्हणजे ही जी बातमी आहे ती सगळीकडे चॅनलवाले दाखवत आहेत, मग ही बातमी इंदोरला पण आईबाबांपर्यंत पोचलीच असेल ना. हे भगवान, आता मी काय करू, त्यांना काय तोंड दाखवू, आता तर मला काहीच कळत नाही आहे. त्याच वेळेला आता तिला नम्रता शांत करते आणि म्हणते की इशू अगं शांत हो, काळजी करू नकोस, आई बाबा दोघंजणही प्रयागला कुंभला गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचलेली नाही आणि माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे, मीही त्यांच्या कानावर काही घातलं नाही. तेव्हा मग आता इशू म्हणते की बरं झालं, खरंच खूप काळजी वाटत होती मला, आता काय होईल त्याची, पण खरंच मला चिंता वाटते आहे की सगळीकडे न्यूज चॅनलवाले ही बातमी दाखवतात तर मग बाहेर माझं जगणंच मुश्किल होऊन जाणार आहे. तेव्हा नम्रता म्हणते की हो, हे सगळे न्यूज चॅनलवाले अशी फेक बातमी का दाखवत आहेत ना, खरंच काही माहिती नाही आहे, पण आता या सगळ्या गोष्टींमुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तू बाहेर पडलीस की खूप लोकांना तुला फेस पण करावं लागेल. आणि मग ईश्वरी घाबरते. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि राकेश म्हणतो की अहो ईश्वरीजी, तुम्ही कुठे होतात, काय करत होतात, तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला सगळ्यांना तुमची किती काळजी लागली होती, किती शोधण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, परंतु तरीही. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की राकेशजी प्लीज तुम्ही जरा शांत होता का, मला ना काहीच सुचत नाही आहे, प्लीज तुम्ही काही आता मला विचारू नका, असं म्हणून ती त्याला गप्प करते. आणि त्यानंतर मग आता राकेश हा स्वतःच्या खिशातला रुमाल काढतो. त्याच वेळेला रुमालाने घाम पुसत असताना त्याच्या खिशातला जो काळ्या कलरचा मास्क असतो, जो त्याने जंगलात वापरलेला असतो, तो मास्क आता खाली पडतो. तो मास्क ईश्वरी बघते आणि तिला धक्का बसतो. ती आता राकेशकडे बघतच राहते कारण त्याच्याकडे हा मास्क कसा, असा प्रश्न तिला पडलेला असतो. नंतर आता राकेश तो मास्क बघतो आणि त्याला तर आता फार मोठा धक्का बसलेला असतो आणि राकेश ते चोरी उघड होते की काय अशी त्याला भीती वाटत असते. त्याचे डोळे अगदी घाबरलेले असतात आणि ईश्वरीही त्याच्याकडेच संशयाने पाहत असते. तर इथे लावण्या ही तिच्या स्टुडिओमध्ये असते आणि म्हणत असते की काय चालू आहे सगळं, ही मिडल क्लास मुलगी प्रत्येक वेळेला माझ्या वरचढ ठरत असते, तिला कितीही खाली दाबण्याचा प्रयत्न केला तरीही प्रत्येक वेळेला तीच माझ्यावर जिंकत असते, विजय मिळवते. ही काय करते असं मला खरंच कळत नाही, ती मुद्दामच हे सगळं करते, मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण परंतु तरीही प्रत्येक वेळेला तीच मुलगी जिंकते, असं म्हणून तिला आता राग येत असतो. त्याच वेळेला आता तिला अर्णवचा आणि ईश्वरीचा डान्स आठवत असतो, जो ठेवायचाच आहे. त्या मुलीला मला तुझ्यापासून कायमचं लांब करायचं आहे, त्याच्यासाठी मी काही करू शकते आणि जर ती मुलगी या सगळ्यामध्ये तुझ्याशी भांडता भांडता आणखी जवळ आली तर, असं म्हणून ती आता टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच लावण्याला वल्लरी कॉल करते आणि म्हणते की लावण्या अगं एक महत्त्वाची बातमी तुला सांगायची होती. तेव्हा ती म्हणते की बोला काय झालं आहे. ती म्हणते की अहो अर्णव घरी आलेला आहे. तेव्हा मग आता लावण्य चिडते आणि म्हणते की हो, जी बातमी मला माहिती आहे आणि राग येतो आहे की कुठलाही प्लॅन ॲक्टिवेट होत नाही आहे, कुठलाही प्लॅन आपला चालत नाही आहे, त्यामुळे मला जास्त चिड येते आणि त्यात तुम्ही मला हे फोन करून असं नको त्या बातम्या देत आहेत, ज्याने मला खूप राग येतो आहे. त्यावेळेला मग आता वल्लरी म्हणत असते की अगं त्यात काय, तुला माहिती आहे का घरात अगं इथे किती फॅमिली ड्रामा सुरू आहे. यायला लागतो आणि ती खूप घाबरलेली असते.
आणि लावण्य म्हणते की नाही, काही करून मला आता लवकरात लवकर ARच्या घरी गेलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे नेमकं काय घडतंय ते. तर इथे ईश्वरी ही पटकन त्याचा म्हणजेच राकेशचा खाली पडलेला मास्क उचलते आणि तो मास्क उचलून तिला फार मोठा धक्का बसलेला असतो. तो मास्क बघते आणि तिला सगळं काही आठवतं. तेव्हा राकेश घाबरतो आणि मनातच बोलतो की बापरे, याचा अर्थ हिला आता काही समजतंय की काय, आणि तोही खूप घाबरतो. आता ईश्वरी म्हणते की हा मास्क, राकेशजी हा मास्क तुमच्याकडे कसा काय आला, म्हणजे हा मास्क कोणाचा आहे. त्यावेळेला आता ईश्वरीला आठवतं, म्हणजे जंगलात जबरदस्ती करणारा जो माणूस होता त्या माणसानेही अशाच रंगाचा मास्क घातला होता. सुरुवातीला त्याने अर्णववर हल्ला केला, नंतर मग त्याने ईश्वरीवर हल्ला केलेला असतो आणि तो हल्ला केल्यानंतर आता ईश्वरी ही समोरच असते आणि ईश्वरी घाबरलेली असते आणि तो तिच्या अंगावर धावतो. परंतु आपला अर्णव जो असतो त्याने त्याला वाचवण्याचा म्हणजेच ईश्वरीला वाचवण्याचा प्रयत्न करून त्या माणसाला धरून पकडलेलं असतं. तेव्हा ईशूला सगळा काही घडलेला प्रसंग आता सगळ्यात तसाच तसा आठवतो. मग ती राकेशकडे अगदी संशयाने बघायला लागते. राकेश आता घाबरलेला असतो, त्याचं आता पूर्ण ततमपा झालेली असते. राकेश म्हणतो की अहो ईशूजी, काय झालं, तुम्ही हा मास्क असं का बघताय. तेव्हा मग ईश्वरी विचारते की राकेशजी मला सांगा, हा मास्क तुमच्याकडे कसा आला, कोणाचा आहे हा मास्क. तेव्हा मग तो म्हणतो की ॲक्च्युली ईश्वरीजी हा मास्क माझाच आहे. का, काय झाले. तेव्हा मग आता ईश्वरीला तो म्हणतो की असे मास्क तर आजकाल भरपूर लोक वापरतात. मी माझी गाडी चालवत असतो त्यावेळेला हा मास्क वापरत असतो. मग तुम्हाला असं का वाटतंय हा मास्क. तेव्हा मग ती म्हणते की नाही, ज्या माणसाने काल रात्री जंगलात माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता ना, त्याच माणसाने अशा प्रकारचा मास्क घातला होता. म्हणूनच मी तुम्हाला विचारते की हा मास्क तुमच्याकडे कसा काय आला. त्यावेळी राकेशला पण धक्का बसतो. तो म्हणतो की इशूजी, हे काय बोलताय तुम्ही, तुमच्यावर कोणी हल्ला केला होता. त्यावेळेला ती म्हणते की हो, माझ्यावर हल्ला झाला होता, परंतु तिथे अर्णव सर होते म्हणून त्यांच्यामुळे मी वाचले, नाहीतर काय माहिती काय झालं असतं. अर्णव सर आणि गणूबाप्पा यांच्या दोघांच्या कृपेमुळे आज मी वाचले आणि मी इथे सुखरूप आहे. नाहीतर त्या माणसाने माझं काय केलं असतं ना, मला खरंच सांगता पण येणार नाही, कल्पनाही करत नाही आहे मला. खरंच हे सगळं अशा गोष्टी घडल्यात. तेव्हा ती खूप हळवी झालेली असते आणि तिला आता रडू कोसळतं. त्यावेळेला त्या राकेश म्हणायला लागतो की हे काय घडतंय, तुमच्यावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, हे काय बोलताय ईश्वरीजी तुम्ही. अहो, तुम्ही मला हे सगळं का नाही सांगितलं, आणि जर मी तिथे असतो ना, मी त्या माणसाला सोडलंच नसतं, मी त्याला जिवंतच सोडलं नसतं, मी त्याला तिथल्या तिथे मारून टाकलं असतं. असं कसं करू शकतं कोणी, असं कसं कोणी असं ईश्वरीजींवर हल्ला करू शकतं. मी तर ना त्या व्यक्तीला सोडलंच नसतं. खरंच मला ना खूप वाईट वाटतं ईश्वरीजी, यावेळेला मी तुम्हाला तुमच्या मदतीसाठी धावून येऊ शकलो नाही. खूप त्रास होतो आहे मला या सगळ्याचा, मनातून आणि आतून. खरं तर इंदोरला बघितलं ना मी तुम्हाला कसं वाचवलं, त्यावेळेला आत्ताही मी वाचवलं असतं. तेव्हा मग राकेश म्हणतो की नम्रताजी, प्लीज तिला जरा प्यायला पाणी द्या ना. म्हणून आता नम्रता पाणी द्यायला येते. तेवढ्यात जयू आत्या येते आणि जयू आत्ता पाण्याचा ग्लास खाली फेकून देते आणि नम्रता आणि ईश्वरीकडे रागानेच बघत असते. आणि नंतर आत्या अशी ईश्वरी हाक मारते. तेव्हा जयू म्हणते की माझ्याशी बोलायचं नाही, मला आत्या म्हणून तू हाक मारू नकोस, आणि तू इथे पाऊल ठेवण्याची माझ्या घरामध्ये हिंमतच कशी केलीस. जयू आत्या ही खूपच रागाने तिच्याकडे बघत असते आणि नम्रता म्हणते की अगं आत्या प्लीज थांब, परंतु आत्या थांबायला तयार नसते. आत्या म्हणते की नम्रता, अगं तुलाही कळत नाही का, तू या मुलीला माझ्या घरात का घेतलेस, तुला माहिती आहे ना हिच्यावरून या घरामध्ये काय काय प्रॉब्लेम झालेले आहेत. हे बघ आता नम्रता, तू इथे हिला घरात घेतलंस, परंतु ईश्वरी आता इथून पुढे तू या घरात थांबायचे नाहीस, तुला या घरातले दरवाजे पूर्णपणे बंद झालेले आहेत. तेव्हा नम्रता ईश्वरी दोघीही घाबरतात. ईश्वरी म्हणते की आत्या, जे काही घडलं आहे ना ते मी तुला सगळं काही समजवण्याचा प्रयत्न करते, प्लीज प्लीज माझं ऐकून घे, मी जे काही म्हणते ते. परंतु आत्या ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नाही, मी तुझं काही आता ऐकून घेणार नाही. तर हे सगळं पाहून राकेशला मात्र मनोमन फार मजा येत असते आणि आत्या म्हणते की ईश्वरी, आत्ताच्या आता या घरातून तू निघ, तुझी बॅग मी अगोदर भरून ठेवली आहे, ती बॅग घ्यायची आणि पुन्हा इथून निघून जायचं. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की नको ना प्लीज आत्या, असं करू नको, मी कुठे जाणार. तेव्हा मग आत्या म्हणते की ते मला काही माहीत नाही, चल निघ इथून. असं म्हणून आता आत्या ही तिची बॅग आणते आणि तिला आता घराबाहेर ढकलत असते. त्यावेळेला अर्णव तिथे नसतो म्हणून ईश्वरीला खूपच चिंता लागलेली असते, परंतु राकेश मात्र हे सगळं आनंदाने बघत असतो. आता राकेश तोंड भरल्या बोलायला जातो की प्लीज थांबा ना, प्लीज तुम्ही तिला असं घराबाहेर काढू नका, ती कुठे जाणार. तेव्हा आत्या राकेशला म्हणते की हे बघ, आता तुम्ही इथे राहता म्हणून तुम्हाला काही आमच्या घरातल्या गोष्टींवर बोलण्याचा अधिकार नाही आहे.
तुम्ही या गोष्टीवर काहीच बोलू नका, तुमचा इथे काहीच बोलण्याचा हक्क नाही. म्हणून आता ती तिकडून आतमध्ये निघून जाते आणि राकेश जो असतो तो देवाकडे नमस्कार करतो आणि म्हणतो की देवा नमस्कार करतो पावलास मला, आता तरी मला उपयोग करून घेता येईल असं आता तो म्हणत असतो. आणि त्यानंतर मग आता जयवत्या ही तिची बॅग बाहेर फेकते आणि म्हणते की चल ईश्वरी आत्याच्या आता इथून निघ. मग आता ईश्वरी म्हणत असते की प्लीज आत्या असं करू नकोस, मी कुठे जाणार काय करणार, परंतु ती अजिबात ऐकायला तयार नसते. ती म्हणते की आत्ताच्या आता इथून तुला निघायचं आहे. आणि घडलेला सगळा प्रसंग असतो तो जयवत्या तिला बाहेरच सांगते. आणि तुझ्यामुळे आमची खूप बदनामी झाली, पोलीस आमच्या घरामध्ये आले, पोलिसांना आम्ही किती मॅनेज केलं परंतु तरी ऐकले नाही. आमच्या सगळ्यांची या वस्तीमध्ये ते लोक बदनामी करून गेले. आम्ही इथे कसे राहतो आमचे आम्हाला माहिती, त्यामुळे आता तुला या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही, तू या घरातून आत्ताच्या आता निघायचं असं आत्या तिला म्हणत असते. नम्रता म्हणते की प्लीज अगं आत्या असं करू नको, ती कुठे जाईल एकटी. तेव्हा आत्या म्हणते की हे बघ नम्रता, तुला या सगळ्याच्यामध्ये बोलण्याचा काहीच अधिकार नाही, तू पण आता इथे काही बोलायचं नाही, गपचूप बस. तेव्हा नम्रता म्हणते की नाही असं कसं म्हणतेस तू, अगं ती लहान बहीण आहे माझी आणि ती कुठे जाईल काय करेल याचा प्रश्न तर आपल्याला पडायलाच हवा ना, म्हणून काही झालं तरीही तिला मी असं एकटीला सोडू देणार नाही. तेव्हा जयवत्याला ती म्हणते की ठीक आहे, तू जर तिला घराबाहेर काढत असशील ना तर मी पण तिच्यासोबत या घराबाहेर पडणार, मी तिच्यासोबत इथून निघणार, मी पण या घरात नाही थांबणार असं नम्रता आत्याला आता सांगायला लागते आणि इमोशनल ब्लॅकमेल करत असते. त्यावेळेला आता नम्रता म्हणते की मी पण निघतेच आता. जयू म्हणते की काय काय बोलतेस काय तू नम्रता, तुला तरी कळतंय का. परंतु आता ती म्हणते की नाही, माझ्या बहिणीला मी असं एकटीला वाऱ्यावर सोडू शकत नाही. आणि त्यामुळे आता नम्रता पण निघत असते. तेव्हा नम्रताला आता ईश्वरी म्हणते की नाही असं करू नकोस, प्लीज ताई तू माझ्यामुळे हे घर सोडू नकोस. तेव्हा आता नम्रता म्हणते की नाही ईश्वरी प्लीज तू आता शांत बस, मला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ दे. आता जयवत्या म्हणते की तू तू या मुलीमुळे हे घर सोडायला निघाली आहेस, तू विसरतेस का ईश्वरी की या मुलीमुळे आपल्याला काय काय सहन करावं लागलं आहे, त्या दिवशी किती लोक येऊन नाही नाही ते बोललेत आणि तू तिची बाजू घेते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की ताई प्लीज तू माझ्यामुळे हे घर सोडू नकोस, माझ्यामुळे प्लीज तू हे असं सगळं वागू नकोस, प्लीज हे घर सोडू नको. परंतु नम्रता काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नाही अगं ईश्वरी तू काय करशील, कुठे जाशील, तुला कळतंय का, अगं एकटी कुठे सोडू मी तुला, मी नाही असं करू शकत, मी हे नाही रिस्क घेऊ शकत. परंतु आता हे सगळ्यामध्ये बहिणींचं प्रेम अगदी उतू चाललेलं असतं आणि ईश्वरी म्हणत असते की ताई प्लीज माझं ऐक, असं काही करू नकोस. त्याच वेळेला आता दरवाजाच्या बाहेर वस्तीतले सगळे लोक जमलेले असतात. ईश्वरी आता नम्रतासमोर हात जोडते आणि म्हणते की हे बघ ताई प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडते, प्लीज असं काहीही करू नकोस आणि तुला आपल्या आईबाबांची शपथ आहे तू इथेच राहणार आहे. तेव्हा आता जयवत्या चिडते आणि म्हणते की तोंड बंद कर ईश्वरी, तुझ्या या घाणेरड्या तोंडून माझ्या भावाचं नाव तू घ्यायचं नाहीस, तुझी तेवढी लायकीच नाही आहे तुझ्या आईबाबांचं म्हणजेच माझ्या भावाचं नाव घेण्याची, त्यामुळे गप्प बसायचं आणि आत्ताच्या आता इथून निघायचं. या बॅगमध्ये तुझी कपड्याबरोबरच इंदोरची तिकीट पण आहे, त्यामुळे आत्ताच्या आता इथून इंदोरला निघायचं. मी त्यांना काही सांगितलेलं नाही, परंतु लवकरच मी हे सगळा प्रकार त्यांना लवकरच कळवेन, त्यामुळे आता इथे थांबण्याची तुला काहीच गरज नाही आहे, इथून तू निघ असं म्हणून आता आत्या ही ईश्वरीला जायला सांगते. आणि त्याच वेळेला राकेश हा काही बोलण्याचा प्रयत्न मुद्दाम करतो, परंतु आत्या ही नम्रताला आतमध्ये घेऊन जाते आणि तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करते. आता हे ईश्वरीला पाहून खूप त्रास होत असतो आणि त्याला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. तर मात्र राकेशला आनंद होत असतो की ईश्वरी एकटी आहे, त्याला जो चान्स हवा आहे तो मिळाला आहे. आता राकेश हा बाहेर येतो आणि सगळ्या माणसांकडे रागाने बघत असतो आणि काय चाललं आहे, तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का, चला निघा असं म्हणून तो आता सगळ्यांना जायला सांगतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी खूप रडत असते. आता पुढे काय करावं हा रस्ताच तिला दिसत नसतो. मग आता राकेश येतो आणि ईश्वरीची बॅग उचलतो आणि म्हणतो की चला चला तुम्ही माझ्याबरोबर चला. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय करताय तुम्ही राकेशजी. तेव्हा तो म्हणतो की ईश्वरीजी चला तुम्ही माझ्यासोबत चला, ज्या वेळेला मी इथे या शहरात एकटा होतो, नवीन होतो, त्यावेळेला तुम्हीच मला सहारा दिला होतात ना, तुम्हीच मला मार्ग दाखवला होता, तर मग आता मी नाही मदत करायची तर कुणी करायची, तुम्ही चला माझ्यासोबत, माझ्याकडे तुम्ही राहा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अहो तुम्ही एकटे अशा या शहरात कुठे जाणार आहात, कुठे राहणार आहात, त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतोय मी तुमची मदत करतोय, किंवा तुमच्या लेखी माझ्या शब्दाला जरा जरी किंमत असेल ना तर प्लीज मला तुम्ही तुमच्याबरोबर चलायला फोर्स करू नका, प्लीज तुमच्यासोबत चला असं मला तुम्ही प्लीज सांगू नका.
असं सगळं आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला इथे आता राकेशचं तोंड मात्र बंद झालेलं असतं. आता काय बोलावं हे त्याला काहीही सुचत नसतं. तो अगदी गप्प असतो आणि राकेशला आता शांत ईश्वरीने बरोबर केलेलं असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी ही देवळाच्या पायऱ्यांवर असते. तिथे अर्णव आणि लावण्य आलेले असतात. अर्णव म्हणतो की आता जरीही तू किंवा तुझ्यासारखी कुठली मुलगी ही अशा प्रकारे अडकले ना परत, तर मी मदत अजिबात करणार नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मी अशी इथे अडकण्यासाठी नाही, तर मला माझ्या घरातून कायमचं बाहेर काढलेलं आहे. असं सांगितल्यावर आता अर्णव म्हणतो की चल माझ्यासोबत चल, तुला तुझ्या आत्याला घरात घ्यावंच लागेल. त्यावेळेला आता अर्णव हा दरवाजात आलेला असतो. जयू आत्या दरवाजा उघडते आणि त्याच वेळेला आता इथे दरवाजा उघडल्यावर अर्णवला समोर पाहिल्यावर तिला धक्काच बसतो. आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरी देखील दरवाजात आलेली असते आणि अर्णव ईश्वरीला समोर पाहताच आत्या विचारते की काय गं ईश्वरी, तू एकटीला मी ऐकणार नाही म्हणून या अर्णवला तू सोबत घेऊन आली आहेस का? म्हणजे तू याला सोबत आणलं आहेस का माझं ऐकण्यासाठी? तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट, तिला मला सोबत आणलेलं नाही आहे, तर मीच तिला इथे घेऊन आलेलो आहे. मीच तिला इथे येण्यासाठी फोर्स केला आहे. शिवाय तुम्ही तिला असं घराबाहेर काढू शकत नाही. तुम्हाला तिला आता घरात घ्यावंच लागेल. असं आता अर्णव हा आत्याला चॅलेंज देतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. पुढे आता अर्णव हा ईश्वरीला तिच्या घरातला हक्क कशाप्रकारे मिळवून देणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.